हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुरेख रेसिपीज। तर आज आपण बनवणार आहोत घेवरची रेसिपी। त्यासाठी मला बासुंदी लागणार आहे, म्हणजे रबडी लागणार आहे। तर ती आपण आधी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवले आणि त्याला मी जरा तेलाचं ब्रशिंग करून घेणार आहे, कारण ते जे मी दूध गरम करणार आहे ते त्यामध्ये चिपकलं नाही पाहिजे। तर मी थोडंसं ग्रीसिंग करून घेतलंय आणि त्यामध्ये मी फुल क्रीम वालं दूध 1 लिटर घेते आणि ते या कढईत टाकले। पूर्ण फॅट सहित मी घेतलंय हे। ते आपण पूर्णपणे गरम करून घेऊया, आधी उकळी आणूया, कारण त्याला आपण हे पूर्णपणे अर्ध करणार आहोत। मी हे दूध जे आहे 1 लिटर दूध रबडी करायसाठी ठेवले, ते मी आता चांगलं उकळून घेते आणि त्यामध्ये हा मी लाकडी चमचाच वापरणार आहे, म्हणजे जेणेकरून मी बाकीची कामंही करेन त्यावेळेला मी असा हा चमचा ठेवून देईन, याच्यामुळे माझं दूध ओतून जाणार नाही। आणि छान आपण आता ह्याला उकळी काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला ना एकदम छान अशी उकळी आलेली आहे। तर आता ही जी रबडी आहे ती आपण लच्छेदार बनवणार आहोत। लच्छेदार म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये ज्या रबडीच्या आतमध्ये असे मलाईदार छोटे छोटे गोळे असतात, तर ते जे दाताखाली आले की ते खूप छान लागतात। तर ते करण्यासाठी आपण याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत। तर तो सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 TSP दही। 1 TSP घेतलंय, हे 1 लिटर दूध आहे, तर 1 TSP दही मी घेतलेला आहे। तुम्हाला वाटेल की हे दही टाकल्यानंतर दूध आपलं फुटेल, पण तसं काहीही होत नाही। ह्याच्यामध्ये खूप असे लच्छे बनतात आणि खूप अशी छान रबडी तयार होते। तर आता तुम्ही पाहताय आपलं दूध जे आहे ते पूर्णपणे अर्ध झालेलं आहे, म्हणजे आपण जे 1 लिटर ठेवलं होतं ते पूर्णपणे अर्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे लच्छे तयार झालेले आहेत। आणि हे जे साईडला जे आहे ते पण आपण काढून घेणार आहोत। असे छोटे छोटे गोळे मलाईदार तयार झालेले आहेत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। आता हे 1 लिटर दूध होतं, त्याचं आपण अर्ध केलंय, तर आता आपण ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण 50 ग्रॅम साखर वापरतोय। 50 ग्रॅम म्हणजे साधारण 5 ते 6 चमचे ही साखर आहे। आणि आता ही साखर विरघळेपर्यंत थोडं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, कारण साखरेला आता पाणी सुटेल। तर ते आपण करून घेऊया। नंतर आपण ही गॅस बंद करणार आणि ही रबडी थंड करून घेणार आहोत। तर आता आपण पाहू शकताय आपली रबडी तयार झालेली आहे। बघा कशी घट्ट आणि खूप छान लच्छेदार रबडी तयार आहे। त्याच्यावर मी पिस्त्याने त्याला गार्निश केलेलं आहे। तर आता आपण काय करतोय, घेवरसाठी लागणारा जो पाक आहे तो बनवून घेणार आहोत। जसं आपण बालुशाहीसाठी बनवला होता 200 ग्रॅम साखर, आता मी याच्यामध्ये 200 ग्रॅम साखर टाकते आणि त्याच्या निम्म मी पाणी टाकणार आहे। म्हणजे मी 1 कप पूर्ण साखर घेतले आणि अर्धा कप पाणी टाकते। तर आता आपण हे याचा पाक तयार करून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकता हा पाक खूप छान असा उकळतोय। तर त्या उकळत्या पाकामध्येच आपण 1 छोटा चमचा वेलची पावडर टाकतोय आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकतोय। अर्ध्या लिंबाचा रस आपण का टाकतोय, कारण त्याच्यामध्ये जे आता हा साखरेचा पाक झालाय, पण तो थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखरेचे कण तयार होतात। तर ते जे साखरेचे कण आहेत ते तयार होऊ नयेत यासाठी आपण हा लिंबाचा रस टाकतोय आणि त्याची चव ही फार थोडीशी बदलते। त्याच्यामुळे तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा, साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस नक्की टाका 2 चमचे तरी, त्यामुळे आपला पाक छान होतो। आणि आता आपण हा एकतारी पाक करून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकताय आपला एकतारी पाक जो आहे तो तयार झालेला आहे, हा बघा। तर आता आपण काय करणार आहोत, गॅस बंद करूया आणि हा पाक बाजूला ठेवूया आणि आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। तर आता आपण काय करतोय, घेवरला लागणारं जे बॅटर आहे ते बनवतोय। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे तूप आहे त्यातलं 4 चमचे तूप आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतोय। तुम्ही हे साजूक तूपही वापरू शकता आणि वनस्पती घी पण वापरू शकता। 1 2 3 आणि हे 4। तर हे 4 चमचे तूप घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे बघा मी काही बर्फाचे तुकडे घेतलेत 3-4, ते टाकतोय। हे बघा घी आणि बर्फ असं आपण हे आता मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर
तर तुम्ही पाहू शकताय आता आपल्याला असं क्रीमी असं टेक्स्चर मिळालंय, हे बघा असं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय, जे अर्धा कप मी दूध घेतलंय ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर आता तुम्ही पाहू शकताय आपल्याला असं छान असं क्रीमी टेक्स्चर मिळालंय, हे बघा. असं खूप मस्त ते बारीक वाटलं गेले बर्फाचे तुकडे आणि हे आता दूध घातलं होतं आपण आणि हे तूप. आता आपल्याला काय करायचंय, यामध्ये मैदा घालायचा आहे, पण तो कसा हळूहळू घालायचा आहे आपल्याला, खूप फास्ट घालायचा नाही. हा 200 ग्रॅम मैदा घेतलाय मी, यातला 2-2 चमचे असा करून आपण मिक्सरमध्ये तो फिरवून घेणार आहोत. सगळा मैदा वापरूया ह्याच्यामध्ये, कारण सगळं जर टाकला तर तो नीट वाटला जाणार नाही. आणि हे जे खूप घंटेचं काम आहे ते एकदम मिनिटामध्ये होऊन जाईल. तर हे आता आपण 2-3 चमचे घेतलेले आहेत, तर हे आता आपण मिक्सरमध्ये फिरवूया. बघा मी मिक्सरमधनं फिरवलंय. आता आपण अजून 2-3 चमचे टाकूया आणि फिरवून घेऊया. असं 2-3 चमचे करून आपण सगळा मैदा हा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण यातल्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला कळायला हव्यात, तरच ही आपली रेसिपी छान होणार आहे. तर तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि असं करून आपण हा सगळा मैदा जो आहे तो मिक्सरमधनं थोडा करून फिरवून घेऊया. आता हा शेवटचा मैदा जो उरला होता तो वाटताना मी थोडंसं एकदम फ्रीजमधलं थंड पाणी यूज करणार आहे. थोडंसं जसं लागेल तसं आपण हे फ्रीजमधलंच पाणी वापरणार आहोत. तर आता आपण हे पुन्हा लास्टचं फिरवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकताय आता आपण हे मिक्सरमधनं फिरवलेलं आहे, हे बघा. खूप छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, ह्याला अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि ह्याच्यात आपण फ्रीजमधलंच पाणी वापरायचं आहे, साधं पाणी वापरायचं नाही बिलकुल पण. आणि जेवढं हे थंड मिश्रण असेल तेवढं आपला घेवर खूप छान बनेल. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन टाकणार आहे, हे बघा. 200 ग्रॅमला 1 चमचा बेसनच वापरायचं आहे. तर आता हे पण आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया. त्यासोबत आपण 1 चमचा लिंबाचा रस टाकतोय, 1 चमचा पुरेसा आहे, नाहीतर खूप आंबट होऊन जाईल. तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया सगळं. तर आता आपलं फायनली मिश्रण रेडी झालेलं आहे, हे पहा. तर आता आपण काय करणार आहोत, हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी इथे एक असा बाउल घेतलाय आणि त्याच्या खाली मी बर्फ टाकलेलं पाणी घेतलंय, कारण हे जे मिश्रण आहे जेवढं थंड राहील तेवढं आपल्याला पाहिजे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे बॅटर ओतूया या बाउलमध्ये. बघा किती क्रीमी टेक्स्चर आहे, खूप छान वाटतं एकदम. आणि आपल्या घेवरला असंच पातळ मिश्रण हवंय, पण ह्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी ऍड करावं लागणार आहे. तर इथे मी सगळं बॅटर जे आहे या बाउलमध्ये ओतून घेतलेलं आहे. थोडंसं घट्ट आहे, तर मी आता काय केलंय, मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकलंय आणि तेही फ्रीजमधलं थंड पाणी आहे. तर मी आता हे पाणी यामध्ये ओतते, कारण हे मिश्रण आपल्याला पातळच हवं आहे. आणि जेवढं पातळ असणार तेवढं आपलं घेवर छान होणार. याचा अर्थ असा नाही की ते खूप पातळ करायचं आहे आपल्याला. हे बघा, जेवढं आपलं डोस्याचं मिश्रण असतं त्याच्यापेक्षा अजून थोडंसं पातळ हे हवं आहे. तर मी आता काय करते, अजून थोडंसं हे बघा मी अजून थंड पाणी ओतते, फ्रीजमधलं थंड पाणी, बस. हे बघा, आता ही कन्सिस्टन्सी आपली अगदी पातळ आहे, बरोबर आहे एकदम. हे बघा, आणि हे आपण काय करणार आहोत, जेव्हा आपण करणार घेवर तर ते थोडं करूनच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण ह्याच्यामध्ये छोट्या ट्रिक्स खूप आहेत. कारण तुम्हाला हे घेवर करताना ते सगळं सोपं जायला पाहिजे, म्हणून मी हे तुम्हाला सांगते. तर घेवर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं भांडं वापरायचं आहे ज्याचा तळ हा खालून सपाट असेल. आणि साधारण आपल्याला ते जेव्हा टाकू त्याच्यामध्ये घेवर आपण, तेव्हा ते वरती उडणार नाही. आणि अजून एक मी तुम्हाला पातेलं दाखवते. अशा प्रकारचं पातेलं आपल्याला हवं की ज्याचा तळ असा सपाट असेल आणि साधारण हे असं जाड बुडाचं असेल. तर मी या पातेल्यामध्ये करणार आहे. तर तुमच्याकडे जे भांडं असेल अशा प्रकारचं त्यामध्ये तुम्ही करू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी गॅसवरती हे भांडं ठेवलंय, त्याच्यामध्ये मी तूप गरम करायला ठेवलंय. मी तूप टाकलंय आणि थोडं तेलही ऍड केलंय. याचं कारण असं आहे की ते तुपाचं जे नंतर बारीक कण चिकटतात ते चिकटू नयेत, यासाठी मी तेल आणि तूप असं मिश्रण
मिक्स केलेलं आहे, खूप जास्ती टाकलेलं नाहीये, तुम्ही पाहू शकता। तर आता हे छान आपण गरम करून घेणार आहोत। त्याला तूप खूप गरम असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही हाय असली पाहिजे। हाय याचा अर्थ ती भांड्याच्या बाहेर असता कामा नये, ती भांड्याला मिळाली पाहिजे बरोबर त्या भांड्याला। आणि ते हे तूप आता आपण एकदम छान असं गरम करून घेणार आहोत। तुम्ही हे जेव्हा घेवर टाकाल तेव्हा तुम्ही या चमच्याने टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या बाटलीला, अशा उभ्या बाटलीला एक होल करायचा, त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आणि हे थोडं थोडं टाकायचं ह्याच्यामध्ये, खूप जास्ती टाकायचं नाहीये। तर ते मी कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पाहू शकता आपलं तूप अगदी छान गरम झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला ते मिश्रण कसं टाकायचं ते दाखवते। आता हे बघा, मी इथे जे बॅटर आहे ते घेतलेलं आहे आणि अगदी थोडं, म्हणजे अगदी थोडंसं घेतलंय बघा, मी दाखवते। हे बघा किती थोडं घेतलंय बघा, आणि असं वरने टाकायचं हे बघा, बघा कशी छान जाळी पडली आहे। आणि आता हे परत टाकायचं, थोडं थोडं थोडंसं परत टाकायचं आहे, जेणेकरून त्याला छान अशी जाळी येईल बरोबर। तिथे काही ह्याला हलवायचं नाहीये बिलकुल, आधी ह्याला पूर्ण आपण होऊन द्यायचं आहे। आणि अगदी थोडं 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 टाकते आणि ते खूप सारे घेवर बनणार आहे। अगदी 200 ग्रॅम मैद्यापासून खूप सारे घेवर बनणार आहे आणि खूप थोडं थोडं टाकते। आता आपण बघूया, बघा त्याचं टेक्स्चर बघा एकदम छान। आणि आता आपण काय करणार आहोत, त्याच्या बरोबर मध्यभागी असं होल करून घ्यायचं। बघा मी एक हे लाटण्याने करून घेतलंय, तुम्ही अशा कोणत्याही गोल वस्तूने करून घ्या। आणि आता आपण काय करूया, हे बघा ते आता आपण, माझा गॅस फास्टच आहे आणि हे बघा छान असा जाळीदार आपला घेवर तयार झालेला आहे। हे बघा आता आपण काय करूया, हा जो घेवर आहे तो मी एका जाळीवरती काढते। तर हे बघा मी हा अशा प्रकारच्या जाळीवर ठेवलाय, जेणेकरून त्याचं जे ऑइल आहे किंवा तूप आहे ते त्याला छान असं मुरेल, म्हणजे कुठेही चिपकणार नाही। तर आता आपण दुसरा टाकून घेऊया, अगदी थोडं थोडं करत टाकायचं आहे। थोडीशी त्याची झाक बुडबुडे कमी झाले की पुन्हा टाकायचे। इथे होल करून घ्यायचा त्यामध्ये, आधी त्याला बिलकुल हलवायचं नाहीये, तो आपोआप सुटतो घेवर। बघा कसं छान हलतंय ते। तर त्याला होऊन द्यायचंय, माझा गॅस अजूनही फास्टच आहे। तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, वाव हे बघा, हे असंच छान असं येतं, खूप छान तयार झालेलं आहे। आता आपण तोही जाळीवरती ठेवूया। तर पहा, असे आपले 2 घेवर मी तुम्हाला बनवून दाखवले। तर मी आता हे बाकीचे करून घेते आणि मग तुम्हाला आपण कसं सर्व करायचं ते मी दाखवते। तर तुम्ही पाहू शकताय आता मी इथे सगळे घेवर करून तयार आहे। पहा कशी त्याला जाळी सुटली आहे आणि खूप असा क्रिस्पी असा छान असा झालाय तो। आणि आता आपण हे जे घेवर आहे हे कसं सर्व करायचे ते बघणार आहोत। साधारण ह्या 200 ग्रॅम मैद्यामध्ये मी 15 ते 16 माझे घेवर तयार झालेले आहेत आणि खूप छान आलंय। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। मी तुम्हाला आता कसं सर्व करायचं ते दाखवते। चला तर मग सर्व करूया। तर आता हे घेवर जे आहेत ते आपण सर्व करूया। तर आता पहिलं काय करणार आहोत आपण, हे जे शुगर सिरप आहे जे आपण केलं होतं 1 तारी पाक, तर ते सर्वप्रथम आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया। थोडं थोडं टाकायचं आहे। जर आपल्याला ना शुगर सिरप सोबत खाऊ शकतो, रबडीची आवश्यकता नसते, काही लोक फक्त तेवढंच प्रिफर करतात, पण रबडी जर टाकली तर ते खूपच डिलिशियस लागतं, म्हणून मी रबडीही बनवले। तुम्ही ऑप्शनल आहे रबडी। तर मी असं दोन्ही ह्याच्यावरती हे सिरप टाकून घेतलंय। आणि आता आपण ही जी रबडी आहे
बघा किती छान अशी लच्छेदार रबडी आपली तयार आहे। तर ही अशी थोडी अशी घट्ट अशीच आपण ह्याच्यावर टाकणार आहोत, कारण जर आपण पातळ जर त्याच्यावरती टाकली तर काय होईल ते खाली जाईल त्या जाळीमधून आणि मग पूर्ण प्लेटवरती पडेल। त्याच्यामुळे आपल्याला तसं न करता ही घट्ट जो आहे हे रबडी ती ह्याच्यावरती टाकायची, जास्त पातळ नाही करायची। तर आता आपण हे सगळं टाकून घेऊया दोन्ही ह्याच्यावरती, दाखवते मी। खूप सुंदर लागतं आणि डिलिशियस लागतं। साधारण हा एक घेवर तुम्हाला 100 ते 150 रुपयापर्यंत पडतो। आता त्याचा रेट नक्कीच वाढला असेल। तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अजूनही तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे। हे पहा, असं आपण करणार आहोत पूर्णपणे। आणि असा हा घेवर मार्केटमध्ये 150 रुपयापर्यंत मिळतो आपल्याला। तर अशी रेसिपी एवढ्या कमी साहित्यामध्ये खूप कमी खर्चामध्ये आपण हे 15 ते 20 जवळजवळ बनवलेले आहेत। आणि आता आपण हे पिस्त्याची कतरण टाकणार ह्याच्यावरती, पिस्त्याने गार्निश करतोय आपण हे। तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स याच्यावरती यूज करू शकता। आणि जर तुमच्याकडे चांदीचा वरख असेल तर तोही तुम्ही टाकू शकता। तर बघा असं हे तुम्ही सर्व करायचं आहे आणि खूप छान लागते हे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।